Hello, myself Professor Khadse JJ from Department of Microbiology, late Pushpa Devi Patil Arts and Science College, Risod, Washim, and we have discussed a last topic, that is introduction of viruses and its type. So this is a second lecture on this, and in this lecture the PPT is done by Dr. Amol Adav, and I will present this whole topic, and also 2 to 3 lectures will be done after this lecture. So watch the first lecture, then watch this lecture, and after that also 2 to 3 lectures are also there. So let's begin classification of viruses. First, those student who has not attend the first lecture, first go to first lecture and then attend this lecture. तर बघूत आपण ह्या लेक्चरमध्ये सेकंड लेक्चर आहे हे व्हायरोलॉजीचं, आणि यामध्ये आपण आज आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ व्हायरस. म्हणजे काय, तुम्ही का नाही क्लासिफाय करता व्हायरसेसला. का क्लासिफाय करावं लागते व्हायरसेसला? बिकॉज यू मस्ट नो what are the types of virus and to study among them, to research among them, and whether they are harmful or beneficial. We must know about the whole characteristic of that viruses, whether the virus is beneficial or it is harmful for human being, or whether these viruses can be useful for industrial purpose. Yes, viruses can be useful in industrial purpose. बघूत आपण. सर व्हायरसेस म्हणलं की आपल्याला पहिलीच भीती वाटते, पण व्हायरसेस ॲक्च्युली यूजफुल पण आहेत, त्याबद्दल आपण नंतर टॉपिक बघू. पण महत्त्वाचं, व्हायरसेसला अभ्यास करून त्याला टॅक्झॉनॉमी केली जाते, आणि त्या टॅक्झॉनॉमी केल्यानंतर त्याला क्लासिफाय केले जाते. म्हणजे काय, सर्वप्रथम व्हायरसेसवर अभ्यास केला जाते, अभ्यास केल्यानंतर त्याला क्लासिफाईड केल्या जाते. जसं आपण बॅक्टेरियाला क्लासिफाय करतो, बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड बाय बर्गेस मॅन्युअल, आणि बॅक्टेरिया कॅन बी ऑल्सो क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन दी 16 years RNA टेक्नॉलॉजी. ते हायली ॲडव्हान्स आहेत, तर ते आपल्याला माहीत आहे, जे ते आपण बघत आहेत. तर यामध्ये आता व्हायरसेसबद्दल क्लासिफिकेशन आपण बघितलेलं आहे की कासाठी ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आजच्या आपण लेक्चरमध्ये बघणार व्हायरस कसे क्लासिफाईड केले. तुमच्यासमोर ही जी डायग्राम बघत आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ व्हायरस. तर सर्वप्रथम सोप्या पद्धतीने मी एक सांगतो की व्हायरसेस क्लासिफाईड केले जातात डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ होस्ट. तर आपल्या सर्वांना पहिले माहीत आहे की व्हायरसेस कॅन बी क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन द होस्ट. होस्ट म्हणजे काय, असे सेल किंवा ॲनिमल किंवा कुठल्याही प्रकारचा प्लांट किंवा फंजाय ज्याच्यावर हे व्हायरस जगत आहे. जस्ट फॉर एक्झाम्पल, लेटेस्ट एक्झाम्पल आहे कोरोना व्हायरस. दिस कोरोना व्हायरस इज गेटिंग इन्फेक्टेड टू ह्युमन बिंग्स. तर कोरोना व्हायरसचं मग होस्ट कोण आहे? ह्युमन. तर अशा पद्धतीने कोणते कोणते प्रकारचे होस्ट असतात, त्याच्या अनुसार आपण व्हायरसेसला मोस्टली 3 टाईप्समध्ये डिवाइड केलेलं आहे. मोस्टली व्हायरसेस आर डिवाइड इंटू 3 टाइप्स. नंबर फर्स्ट ॲनिमल सेल, नंबर सेकंड प्लांट सेल, अँड नंबर थर्ड बॅक्टेरियोफाज. बॅक्टेरियोफाज म्हणजे काय, दी व्हायरसेस विच ओनली इन्फेक्ट दी बॅक्टेरिया आर नोन ॲज बॅक्टेरियोफाज. नेक्स्ट, बेस्ड ऑन देअर एन्व्हलप. एन्व्हलप म्हणजे बाहेरचं आवरण. तुम्ही जर फर्स्ट लेक्चर केलं नसेल तुम्हाला हे कळणार नाही, पण डिटेलमध्ये आपण परत जाऊत. बेस्ड अपॉन दी कॅप्सिड. थर्ड, नंबर फोर्थ, बेस्ड अपॉन दी शेप ऑफ व्हायरस. व्हायरसचा शेप कसा आहे. त्यानंतर नंबर ऑफ स्ट्रँड मी फर्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं, सिंगल स्ट्रँड डबल स्ट्रँड काय नाही ते इथं परत आपण थोडंसं घेणारच आहे. नंतर स्ट्रक्चर ऑफ व्हायरस, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याची रचना कशी आहे त्या व्हायरसची. नेक्स्ट, जेनेटिक मटेरियल किती आहे त्याच्या अनुसार आहे. इथं नंबर ऑफ स्ट्रँड, जे पण जेनेटिक मटेरियल्स आहे, सिंगल स्ट्रँड डबल स्ट्रँड, पण जेनेटिक मटेरियलची व्हॉल्यूम किती आहे, साईज किती आहे त्यानुसार पण. नंतर ते व्हायरसेस ट्रान्समिट कसे होतात, म्हणजे कशा पद्धतीने ते एका होस्टकडून दुसऱ्या होस्टकडे किंवा होस्टपासून त्याची स्पेसिफिसिटी कशी ट्रान्समिट केलं, त्यानुसार पण व्हायरसला क्लासिफाईड केलेले आहे. त्यानंतर रिप्लिकेशन प्रॉपर्टीज अँड साईट ऑफ रिप्लिकेशन. आता बघूत आपण एक प्रथमतः आपण एक सुरुवात करणारच आहे. तर प्रथमतः आपण क्लासिफिकेशन ऑफ व्हायरस, नंबर ऑफ स्ट्रँड्स. पहिलं क्लासिफिकेशन बघूत आपण, बेसिस ऑन द प्रेझन्स ऑफ नंबर ऑफ स्ट्रँड. म्हणजे काय, आता तुम्हाला जर ही व्हायरसचा स्ट्रक्चर दिसत असेल, आपण म्हणू लागलं
की व्हायरस कॅन बी, आपण पहिलं क्लासिफिकेशन बघत आहे त्यामध्ये व्हायरस कॅन बी क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन दी नंबर ऑफ स्ट्रँड. तर जेनेटिक मटेरियल हे आहे आणि हे सध्या एक आहे, सिंगल आहे, म्हणून याला सिंगल स्ट्रँडेड जेनेटिक मटेरियल आहे. सिंगल स्टँडर्ड. याला जर का दोन एकत्रित जर का मिक्स होऊन जर आलेले आहेत, आता तुम्हाला सिंगल स्टँडर्ड जेनेटिक मटेरियल कसा असतो त्याला दाखवतो. जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं तर हे एक सिंगल स्टँडर्ड आहे. जर आता याच्यासमोर शब्द येणार आहेत, भरपूर आपल्याला क्लासिफिकेशन बघायचे आहेत, सिंगल स्टँड, डबल स्टँड, RNA DNA. RNA DNAचं लेक्चरचं आपण पहिलेच केलेलं आहे, ज्यांनी नाही केलं ते करून घ्या. त्यानंतर आता आपण बघताय की सिंगल स्ट्रँडेड DNA म्हणजे बघा हे एकच आहे, एकच स्ट्रँड आहे आणि इथं बघा दोन स्ट्रँड आहेत. म्हणजे बघा तुम्ही CD, जर CDला जर सरळ केलं तर असे दोन खांब तुम्हाला भेटतील CD छतावर चढायसाठी. तर त्याचे एक खांब म्हणजे हे सिंगल स्टँड आणि CDला जर ट्विस्ट केलं तर हे असं बनलं जाते स्ट्रक्चर, दॅट इज डबल स्टँडेड. तर नेहमी लक्षात ठेवायचं सिंगल स्टँड म्हणजे एक सिंगल स्टँड, सिंगल, आणि डबल स्टँड म्हणजे हे डबल. इथं भरपूर आता कन्फ्यूज होणार आहे याच्यानंतर. तर सिंगल स्टँडेड DNA डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ स्टँड, सिंगल स्टँड और डबल स्टँड याच्या अनुसार पण क्लासिफिकेशन केलं जाऊ शकते. आत्ताच तुम्हाला मी दाखवलं होतं सिंगल स्टँड आणि डबल स्टँड. आता बघा डबल स्टँडेड DNA याचं एक्झाम्पल काय आहे, T2, T4, T6, T3, T7. लॅम्बडाफाज, हर्पीज, अडिनो व्हायरस हे सगळे जे आहेत हे डबल स्टँडेड DNA व्हायरस आहे. ठीक आहे. तर डबल स्टँडेड DNA कसा असतो तुम्हाला आत्ता दाखवला. नंतर सिंगल स्टँडेड DNA त्याचे एक्झाम्पल बॅक्टेरियोफाज, X74. ठीक आहे. त्यानंतर डबल स्टँडेड RNA, सेम DNA सारखं स्ट्रक्चर असतो. हा आहे डबल स्टँडेड RNA. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात द्यायचं, डबल स्टँड DNA RNA मधला फरक करतो आपल्याला माहीत आहे. डबल स्टँड बघा परत दोन स्टँड येतं. ठीक आहे. तर अशा हिशेबानं आपल्याला आपण क्लासिफिकेशन केलं डिपेंड अपॉन नंबर ऑफ स्टँड, वेदर इट इज डबल स्टँडेड DNA, सिंगल स्टँडेड DNA, डबल स्टँडेड RNA. त्याचं एक्झाम्पल बेस्ट आहे, दॅट इज अ रिट्रोव्हायरस, ऊन ट्यूमर व्हायरस, राईस ड्रॉप व्हायरस प्लांट्स. आणि नंतर सिंगल स्टँडेड RNA त्याचं एक्झाम्पल आहे टोबॅको मोझाईक व्हायरस, जे की पहिल्यांदा आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पण आपण याबद्दल बोललो. तर टोबॅको मोझाईक व्हायरस हे पहिलं व्हायरस होतं जे की इलेक्ट्रॉन ट्रान्समिट चेनमध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये आपण त्याला व्ह्यू केलं तर बेजरिंगनी त्याला आपण सर्वप्रथम यूज केलं तर की कसं डिसीज ट्रान्समिट होते टोबॅको प्लांट्समध्ये. तर अशा पद्धतीने पहिलं क्लासिफिकेशन आपण केलं, दॅट इज बेसिस ऑफ नंबर ऑफ स्टँड, सिंगल आहे का डबल आहे, मग DNA आहे का RNA या संदर्भात केलेलं. मग असं येऊ शकते सर स्ट्रँडचं झाले, मग बेसिस ऑफ जेनेटिक मटेरियल प्रेझेंट ते DNA आहे का RNA आहे याच्यावर पण क्लासिफाय करू शकतो. म्हणजे व्हायरसला तुम्ही गटामध्ये टाकायला वेगवेगळ्या आपण बघितलं पहिले स्टार्टिंगमध्ये. तर व्हायरसेसला आपण कसं टाकलं, व्हायरसेसला आपण एक तर शेप, साईज, मोड ऑफ ट्रान्समिशन, होस्ट, जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असे खूपसे 6 ते 7 पॅरामीटर्स आपण बघणार आहे. त्यामधलं पहिलं पॅरामीटर आपण बघितलं आहे, व्हायरसला आपण विभाजन केले, क्लासिफाईड केलं म्हणजे विभाजन केलं आहे, त्याला डिवाईड केलं. डिवाईड केल्यानंतर मग पहिले डिवाईड कसं केलं तर की DNA हे सिंगल आहे का, जेनेटिक मटेरियल हे सिंगल आहे का डबल स्टँडर्ड आहे, मग DNA आहे का RNA आहे याच्यावर केलं. आता हे बघा बेसिस ऑफ जेनेटिक मटेरियल प्रेझेंट म्हणजे व्हायरसला आपण मुख्यतः आपल्याला जर का गृहीत धरा आपण एक 500-400 व्हायरसेस आपल्याकडे माहीत आहेत, तर मग आपण काय करतो त्याला डिवाईड करतो दोन गटामध्ये. कसं सर ते DNA आहे का RNA, जसं की होल पॉप्युलेशनला आपण डिवाईड केलेलं आहे दोन गटामध्ये, मेल फिमेल. त्याच पद्धतीने आपण नवीन व्हायरसेस जे आहेत त्यांना आपण डिवाईड करतो, वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर डिवाईड करून बघतो, क्लासिफाईड करून बघतो. तर दुसरं एक पॅरामीटर आहे ज्याच्यावर व्हायरसेसला आपण मुख्यतः 2 गटामध्ये किंवा 3 गटामध्ये ठेवू शकतो. तर दुसरा गट आहे जेनेटिक मटेरियल प्रेझेंट, DNA व्हायरस, RNA व्हायरस म्हणजे जेनेटिक मटेरियल, त्या व्हायरसचं जेनेटिक मटेरियल, त्या व्हायरसला कंट्रोल करणारा आपल्याला माहिती आहे. व्हायरसला पण कंट्रोल कोण करतो, जेनेटिक मटेरियल. सेलला पण कोण कंट्रोल करतो, जेनेटिक मटेरियल. मग ते काय आहे, जरी ॲनिमल सेल असली तर जेनेटिक मटेरियल आहे DNA, आणि व्हायरस असलं तर जेनेटिक मटेरियल काय आहे DNA प्लस RNA. मग आता आपण बघू 3 गटामध्ये विभाजन केलं. DNA व्हायरस दॅट इज पॅपिलोमा व्हायरस, RNA व्हायरस
मग त्याच्यामध्ये हिपॅटायटिस घ्या, डेंग्यू घ्या, त्यानंतर RNA DNA व्हायरस. ठीक आहे. तर अशा पद्धतीने नेक्स्ट क्लासिफिकेशन, सेकंड क्लासिफिकेशन झालेलं आहे, दॅट्स बेस्ड ऑन दी जेनेटिक मटेरियल. तिसरं टाईपचं क्लासिफिकेशन बघू ऑन दी बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ इन्व्हलप. तर इन्व्हलप काय आहे, जर फर्स्ट लेक्चर नाही केलं असेल तर तरी पण तुम्हाला एकदा दाखवतो इन्व्हलप काय असते व्हायरस स्ट्रक्चरच्या अनुसार. हे व्हायरस आहे. ठीक आहे. व्हायरसचं हे जेनेटिक मटेरियल आहे. ठीक आहे. नंतर जेनेटिक मटेरियलच्या नंतर हे बघा, जेनेटिक मटेरियल दॅट इज न्यूक्लिक ॲसिड. त्यानंतर त्या जेनेटिक मटेरियलला एक कवरिंग आहे, त्याला आपण म्हणतो कॅप्सिड. ठीक आहे. आणि हे कॅप्सिडला एक बाहेरचं आवरण आहे, त्या आवरणाला आपण म्हणतो एन्व्हलप. मग हे एन्व्हलपच्या टाईप्स, एन्व्हलप कशा पद्धतीने आहे याच्या अनुसार पण व्हायरसेसला आपण क्लासिफाईड करू शकतो. मग ह्या एन्व्हलपच्या अनुसार व्हायरस कॅन बी क्लासिफाईड इंटू मोस्ट ऑफ दी 2 ग्रुप्स, ज्यांना एन्व्हलप आहे ज्यांना एन्व्हलप नाही. एन्व्हलप व्हायरस, नॉन एन्व्हलप व्हायरस. ठीक आहे. मग याचे एक्झाम्पल्स DNA व्हायरस काय, हर्पीस, पॉक्स, RNA व्हायरस, फ्लेवा दॅट इज टोगा व्हायरस. नॉन एन्व्हलप व्हायरस ज्यांना एन्व्हलप बाहेरची कवरिंगच नसती. ठीक आहे. बाहेरची कवरिंग नसते, ज्यांना डायरेक्ट कॅप्सिड असती. ठीक आहे. मग जे DNAचं पार्वो व्हायरस, RNAचं पिकोना व्हायरस. ठीक आहे. नेक्स्ट टाईप ऑफ क्लासिफिकेशन बघूत. आता नेक्स्ट टाईपचं क्लासिफिकेशन, व्हायरसला आणखी आपण दुसऱ्या गटामध्ये ठेवू शकतो. कशावरून? पहिलं आपण बघितलं एन्व्हलप, आता दुसरं आहे कॅप्सिड. काय व्हायरसला एन्व्हलप नसतात, डायरेक्टली कॅप्सिड असतात. आणि कॅप्सिडच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल म्हणजे काय, डायरेक्ट जेनेटिक मटेरियल. आणि ज्याने डायरेक्ट जेनेटिक मटेरियल हे पॅक कशाने केलं, प्रोटीन मॉलिक्यूलनं. एका सिंगल प्रोटीन मॉलिक्यूलला म्हणले जाते कॅप्सोमर, आणि खूप सारे कॅप्सोमर्स एकत्रित येऊन त्याला कॅप्सिड म्हणले जाते. मग ह्या कॅप्सिडच्या वरून आपण व्हायरसेसला क्लासिफाय करू शकतो. तर बघूत आता आपण कॅप्सिड क्लासिफिकेशन ऑफ व्हायरस डिपेंडिंग अपॉन दी कॅप्सिड. तर पहिलं आपण टाईप बघूत नेकेड आयकोझाहायड्रल. याचं हिपॅटायटिस A आणि पोलिओ व्हायरसचं एक्झाम्पल आहे. तर कसं असते याच्यामध्ये नेकेड आयकोझाहायड्रल. नेकेड आयकोझाहायड्रल म्हणजे काय, याची जी कॅप्सिड आहे ही डायरेक्टली बाहेरून दिसते. म्हणजे काय, हे व्हायरस जेनेटिक मटेरियल आतमध्ये आहे आणि डायरेक्टली वरून कवरिंग एक प्रोटीन मॉलिक्यूलची आहे, त्याला ज्याला कॅप्सोमर म्हणतात. आणि सगळ्या एकत्रित याला कॅप्सिड म्हणतात. म्हणजे जेनेटिक मटेरियल एका प्रोटीन कोटमध्ये फोल्ड केलेलं आहे, आणि हे प्रोटीन कोट हे डायरेक्टली आपल्याला दिसते, म्हणून याला नेकेड म्हणले जाते, नेकेड व्हायरस. आणि आयकोझाहायड्रल सिमेट्री म्हणजे काय, हे बघा हे अशा टाईपमध्ये, दिस इज ए आयकोझाहायड्रल सिमेट्री. आणि याचं बेस्ट उदाहरण आहे दॅट इज पोलिओ व्हायरस. नेक्स्ट टाईप आहे एन्व्हलप आयकोझाहायड्रल. म्हणजे नेकेड आयकोझाहायड्रल आणि एन्व्हलप आयकोझाहायड्रल हे थोडंसं डिफरन्स आहे. फक्त काय आहे बघूत. तर एन्व्हलप आयकोझाहायड्रलमध्ये काय आहे, हे नेकेड आयकोझाहायड्रल आहे आणि याला आणखी एक वरून कोट दिला तर त्याला आपण म्हणू एन्व्हलप आयकोझाहायड्रल शेप. बघा तुम्ही, नेकेड आयकोझाहायड्रलमध्ये काय केलं, जेनेटिक मटेरियल आहे, मग DNA असू शकते किंवा RNA असू शकते, व्हायरस डिपेंड असू शकते कुठला आहे ते. त्याला मग त्याला एक कोटिंग दिली, म्हणजे जेनेटिक मटेरियलला डायरेक्ट कोटिंग दिली, तर त्याला काय म्हणतो आपण नेकेड आयकोझाहायड्रल हे शेप. आणि याला जर का आणखी एक कवरिंग दिली त्याला म्हणूत आपण सगळ्यात बाहेरची कवरिंग, त्याला आपण म्हणूत एन्व्हलप. आयकोझाहायड्रलला जर का बाहेरची कवरिंग दिली तर त्याला म्हणू आपण एन्व्हलप. आणि हे आय स्ट्रक्चर एन्व्हलप आयकोझाहायड्रल. याचे एक्झाम्पल काय आहेत मग एन्व्हलप आयकोझाहायड्रलचे, हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस आणि रुबेला व्हायरस. तर नेक्स्ट टाईपचे बघूत. नेक्स्ट आहे एन्व्हलप बट हेलिकल स्ट्रक्चर. आयकोझाहायड्रल नाही, एन्व्हलप आहे म्हणजे एकदम बाहेरचं आवरण आहे पण शेप हेलिकल आहे. हेलिकल शेप कसा असते याचं एक उदाहरण आहे इन्फ्लुएन्झा व्हायरस, मम्प व्हायरस आणि रेबीज व्हायरस. ठीक आहे. याचे स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला. दॅट इज एन्व्हलप हेलिकल व्हायरस. हे बघा हे स्ट्रक्चर आहे एन्व्हलप हेलिकल स्ट्रक्चर. म्हणजे बघा जेनेटिक मटेरियल हे कसा अशा पद्धतीने हेलिकल फॉर्ममध्ये आलेला आहे आणि त्याला फक्त बाहेरची आवरण आहे. याला आपण कॅप्सिड आहे का, नाही. याच्यामध्ये डायरेक्टली काय जेनेटिक मटेरियल आणि एकदम सर्वात बाहेरचं आवरण, त्याला आपण काय म्हणतो एन्व्हलप. आणि आतमध्ये जेनेटिक मटेरियल हे हेलिकल फॉर्ममध्ये आहे. याला आणखी चांगला डायग्राम मी तुम्हाला दाखवतो. तर हे आहे एन्व्हलप हेलिकल व्हायरस. म्हणजे काय,
एक तर बाहेरचं आवरण आहे आणि आतमध्ये हेलिकल जेनेटिक मटेरियल हे हेलिकल फॉर्ममध्ये फोल्डेड आहे. नेक्स्ट टाईप ऑफ व्हायरस आहे जे म्हणजे नेकेड हेलिकल व्हायरस. नेकेड हेलिकल, एन्व्हलप नाही. एन्व्हलप म्हणजे की याला आवरण आलं, याचं एन्व्हलप काढली की लगेच नेकेड हेलिकल व्हायरस होतो. त्याचं उदाहरण आहे टोबॅको मोझाईक व्हायरस. तर हा आहे टोबॅको मोझाईक व्हायरस. हे आहे नेकेड, म्हणजे डायरेक्टली ह्या डोळ्यांना दिसू शकतो. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनं जर तुम्ही बघितलं तर डायरेक्टली याचं कॅप्सिड आपल्याला दिसू शकतो आणि आतमध्ये जेनेटिक मटेरियल आहे. ठीक आहे, व्हायरसला बघायचं तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागते, आपला साधा मायक्रोस्कोप नाही. त्यामध्ये डायरेक्टली नेकेड हे कॅप्सिड आपल्याला दिसते आणि डायरेक्ट जेनेटिक मटेरियल, म्हणून याला नेकेड हेलिकल व्हायरस स्ट्रक्चर असे म्हणतात. आणि सगळ्यात शेवटचा जो व्हायरसचा टाईप आहे ते म्हणजे कॉम्प्लेक्स व्हायरस. स्ट्रक्चरच्या अनुसार जर आपण बघितलं तर कॉम्प्लेक्स व्हायरसचं बेस्ट एक्झाम्पल आहे T4 बॅक्टेरियोफाज. तर ही इमेज तुम्ही बघितली तुम्हाला कळून जाते. याच्यामध्ये बघा हेड स्ट्रक्चर आहे, दॅट इज कॅप्सिड स्ट्रक्चर. एन्व्हलप नाही, आत मी जेनेटिक मटेरियल आहे, शीत आहे, त्याला स्टाक आहे, पिन बेस आहे आणि टेल फायबर आहे. तर हे एकदम कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे म्हणून याला कॉम्प्लेक्स व्हायरस म्हटले जाते. आणि अशा पद्धतीने आपण व्हायरसला क्लासिफाईड केलं डिपेंडिंग अपॉन देअर कॅप्सिड स्ट्रक्चर. तर हे आयकोझायड्रल सिमेट्री किंवा क्युबिक सिमेट्री, तुम्ही बघा हे एक क्यूब आहे इमॅजिनरी आणि त्याच्यामध्ये हे व्हायरसचं स्ट्रक्चर बघा कसं आहे ते क्युबिक स्ट्रक्चर आहे. हे असं ड्रॉ केल्यावर असं आणि 3 डायमेन्शनली असं. तर दिस आर दी टाईप ऑफ क्युबिक सिमेट्री. आणि याचं एक टाईप म्हणून बेस्ट आहे. व्हायरसेसला आपण क्लासिफाईड केलं तर बेसिस ऑफ दी स्ट्रक्चर आणि क्युबिक सिमेट्री मी तुम्हाला दाखवली. एक क्युबिक सिमेट्री 3 डायमेन्शनल आणि एक स्वादा स्वरूपातली पण दाखवली होती. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे रिओ व्हायरस, दॅट इज पिकोरोना व्हायरस. नेक्स्ट आपण बघू स्पायरल व्हायरस. जर स्पायरल व्हायरसच्याबद्दल बोलायचं बघितलं तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल कोरोना व्हायरस आहे. याची जर सिमेट्री आपण बघितली तर कशी आहे, एक एन्व्हलप आहे बाहेरून फक्त आणि जेनेटिक मटेरियल हे स्पायरली राऊंड आहे. ठीक आहे, सो दिस कम्स अंडर स्पायरल न्यूक्लिओकॅप्सिड आहे याची. आणि याच्या आतमध्ये जिचं जेनेटिक मटेरियल हे RNA आहे आणि बाहेरून एक शेल म्हणे किंवा एल्युमिनट टाईपमध्ये आहे. तर हे आहे स्पायरल व्हायरस. आणि सगळ्यात शेवटचं टाईप दॅट इज रॅडियल सिमेट्री व्हायरस. त्याचं बेस्ट एक्झाम्पल बॅक्टेरियोफाज. तर बॅक्टेरियोफाज कसं एक कम्प्लीट व्हायरस किंवा कॉम्प्लेक्स व्हायरस पण आपण म्हणू शकतो. तर त्याचं तुम्हाला एकदा लास्ट डायग्राम सो दिस इज रॅडियल सिमेट्री व्हायरस. आणि यामध्ये काय आहे, कम्प्लिटली एक स्पेसिफाईड स्ट्रक्चर आहे, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, दॅट इज गिव्स कम स्पेशल रॅडियलिटी, हेन्स इट इज अ रॅडियल स्ट्रक्चर. तर नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे बेसिस ऑफ शेप ऑफ व्हायरस. तर व्हायरसच्या शेप अनुसार पण त्याला क्लासिफाईड केले जाते. तर फर्स्ट टाईप आहे दॅट इज बुलेट शेप व्हायरस. त्याचं एक एक्झाम्पल आहे रेबीज. रेबीज आपल्याला माहिती आहे की रेबीज हे डॉग्सपासून होते. तर ते व्हायरसचं स्ट्रक्चर हे खालचं आहे फर्स्ट. तर हा आहे रेबीजचं स्ट्रक्चर, दॅट इज बुलेट लाईक स्ट्रक्चर. त्यानंतर फिलामेंटस शेप स्ट्रक्चर आहे, दॅट इज इबोला व्हायरस. तर त्याचं हे दुसरं आहे, फिलामेंटस धागे टाईपमध्ये स्ट्रक्चर आहे. त्यानंतर ब्रिक शेप स्ट्रक्चर, दॅट इज पॉक्स व्हायरसचं स्ट्रक्चर, हे थर्ड येलो कलरचं. आणि सगळ्यात फायनलचं शेप दॅट इज अ स्पेस व्हेकल स्ट्रक्चर. तर ॲडिनो व्हायरसचं हे जसं की स्पेस व्हेकल ॲस्ट्रॉनॉट वगैरे वापरतात ते. तर हे असं फायनली हा ब्ल्यू कलरचं स्ट्रक्चर दॅट इज ॲडिनो व्हायरस. नेक्स्ट टाईप ऑफ व्हायरसचं क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ ट्रान्समिशन. म्हणजे कशा पद्धतीने ते डिसीज कॉज करण्यासाठी ह्युमन्समध्ये, ॲनिमल्समध्ये किंवा अदर प्लांटमध्ये किंवा कशामध्ये तो कोणत्या रूटनं शरीरामध्ये एंट्री घेतो त्यानुसार पण व्हायरसेसला क्लासिफाईड केले जाऊ शकते. तर व्हायरसेस कॅन बी क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन दी 5 टाईप्स. त्यांचं ट्रान्समिशन कसं होते, फैलतात कसे. तर नंबर फर्स्ट आहे व्हायरसेस ट्रान्समिटेड टू रेस्पिरेटरी ट्यूब. म्हणजे श्वास नलिके थ्रू व्हायरस ट्रान्समिट होणारे. त्याचं उदाहरण आहे स्वाईन फ्लू, रायनो व्हायरस जे की सर्दी कॉज करते आणि स्वाईन फ्लू एक रेस्पिरेटरी डिसीज कॉज करते. नेक्स्ट व्हायरसेस ट्रान्समिटेड टू फिकल टू ओरल रूट. म्हणजे काय, हे असे व्हायरस जे की फिकल मॅटर नाईट वेस्ट म्हणजे की जी पोटातली घाण आहे त्याच्यापासून ते डायरेक्ट तोंडापासून परत पोटामध्ये इन्फेक्शन्स कॉज करणारे व्हायरसेस. त्याचं एक्झाम्पल बेस्ट आहे पोलिओ व्हायरस जे की पाण्यापासून आपल्याला होतो पण ते ॲक्च्युली फिकल मॅटरपासून ट्रान्समिट होते. दुसरे एक्झाम्पल हिपॅटायटिस A व्हायरस जे की फिकल टू ओरल रूट ट्रान्समिट होते. थर्ड आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड व्हायरस. त्याचं एक एक्झाम्पल आहे रिट्रो व्हायरस.
नेक्स्ट व्हायरस ट्रान्समिटेड टू ब्लड ट्रान्सफ्युजन, म्हणजे रक्ताद्वारे, रक्त जर कोणाला चढवत असेल तर ज्याच्याद्वारे पण ट्रान्समिटेड होणारे व्हायरसेस आहे, याचं HIV, हेपॅटायटिस बी व्हायरस. आणि सगळ्यात शेवटचं जे व्हायरस आहे दॅट इज झुनोटिक व्हायरस. असे व्हायरसेस जे की ॲनिमल्सपासून ह्युमन्सला ट्रान्समिट होतात. याचं एक्झाम्पल आहे स्वाईन फ्लू, फ्लेविन व्हायरस आणि रेबीज व्हायरस. अशा पद्धतीने आपण हे सर्व व्हायरसेसचे क्लासिफिकेशन बघितलेले आहेत. नेक्स्ट टाईप ऑफ क्लासिफिकेशन ऑफ व्हायरस दॅट इज बॅल्टिमोर टाईप ऑफ क्लासिफिकेशन ऑफ व्हायरस, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूत. थँक्यू.